रोशनी होंगी चिराग को जलाए रखना। लहू देकर जिसकी हिफाजत की हमने, लहू देकर जिसकी हिफाजत की हमने, उस तिरंगे को सदा दिल में बसाए रखना। अस्सलामु अलैकुम। सन्माननीय अध्यक्ष महोदय, उपस्थित मान्यवर, आदरणीय गुरुजन आणि माझे प्रिय मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन. या मंगल दिनी आपण सर्वजण इथे आपल्या देशाचा स्वातंत्र्य उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. आजचा दिवस आपल्यासाठी खूप विशेष आहे, कारण या दिवशी 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आज आपण या विशेष दिनी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करतो, ज्यांनी आपल्या देशासाठी आपले जीवन समर्पित केले. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, खान अब्दुल गफ्फार खान, शहीद अब्दुल हमीद अशा अनेक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यामुळे आज आपण स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकतो. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या देशासाठी आपले जीवन समर्पित केले. या लढायात अनेक विख्यात क्रांतिकारकांना आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यांचे स्मरण हे आपले कर्तव्य आहे. आज विश्वात प्रत्येक क्षेत्रात भारत आणि भारतीयांचा डंका वाजतो. अवकाश, संशोधन, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, क्रीडा अशा कित्येक क्षेत्रात भारत विश्वविजेता बनण्याचे वाटेवर आहे. ही प्रगती शक्य झाली ती केवळ राष्ट्रभावनेतून काम करणाऱ्या करोडो भारतीयांमुळे. हीच राष्ट्रभावन आपण आपल्या मनामध्ये ठेवून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करूया. शेवटी मी एवढे बोलून माझे 2 शब्द संपविते. विविधतेत एकता आहे आमुची शान, विविधतेत एकता आहे आमुची शान, म्हणूनच आमचा भारत देश महान. धन्यवाद.